सर्वाधिक मागण्या असणारे पंच आणि कडक शिस्तीचं वळण या पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट खेळाडूंना मात्र लावणारे अजय आवळे सर, संजय भालेराव सर दोन्ही ऑफिशियल्स पंचांच्या अशेगणी खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज देखील मैदानात दाखल इथे होतील. दोन्ही टीमचे अतिरिक्त प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाठवून द्यायचे. सामन्याकडे आपण जाणार आहोत. आजच्या दिवसातील आपण पाहतोय खुल्या गटातील पहिली मॅच अमर बोकाटे स्पोर्ट फाउंडेशन पिंपळे सौदागर आणि त्यांच्या विरोधामध्ये जो संघ आपल्याला इथे मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे शिवांश 11 हा संघ इथे मैदानामध्ये खेळेल. आजच्या दिवसामध्ये पुणे नियामक मंडळ असोसिएशनच्या माध्यमातून जो संघ आजच्या पहिल्या सत्रामध्ये खेळला तर आपण सामन्याकडे सुरुवात करणार आहोत. रेडी टू नाव लेट्स प्लेचा इशारा इथे आलेला आहे. आजच्या व्यावसायिक गटाला सुरुवात होतीये. पहिला बॉल इथे तयार असेल. दोन्ही आघाडीचे बॅटर्स दाखल झालेले आहेत. लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल होता. टप्पा मागे ठेवला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होता या चेंडूमध्ये. मयूर मासाळ षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आलेले आहेत. बारामतीला बिलॉंग करणारा खेळाडू. हेच खुल्या गटाचं वैशिष्ट्य असताना समोर मात्र बघायचं यावेळेस मैदानाच्या मध्ये पुढे अजय. मोठा स्ट्रोक. ओहो, बिग 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 सिक्सर. प्रहार प्रीमियर लीगला सल्यूट करणारा षटकार. षटकार इथे मैदानामध्ये आला. या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाचा धावफलक देखील आता पुढे जाणार आहे. यावेळेस इनसाइड आउटचा स्ट्रोक होता. कव्हर पॉईंट डोक्यावरून चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती. पाहता पाहता हसते हसते कट जाय रस्ते. प्रहार प्रीमियर लीगचा ट्रेडमार्क चौकार. थँक्यू डीजे. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलंच प्रगतीपथावरती असताना मयूर मासाळ याच्यावरती आक्रमण अजयचं. याही वेळेस आपण पाहतोय मिडॉलला क्लिअर करत अजय सांगतोय मला जमतच नाही तडजोड, कारण मी करतो तोडफोड. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. ऑन साइडला आपण पाहतोय यावेळेस आता अजयचा गेअर मात्र पहिल्या षटकापासून शिफ्ट त्याने केलाय. पहिल्या षटकापासून त्याचा ॲग्रेशन तो दाखवायला इथे तयार आहे. पहिलं षटक पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले गेले तर नक्कीच मयूर मासाळ षटक क्रमांक पहिला हाताळत असताना बॉलिंग ट्रॅक वरती बारामतीला बिलॉंग करणारा. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अजय 4 चेंडूमध्ये 14 बनवलेले आहेत. टप्पा पडला. आता फिंगर रोल केले. आता योग्य ठिकाणी टप्पा टाकण्यामध्ये अजय मयूर जो यशस्वी राहिला. अजयला हा चेंडू समजू दिला नाही त्याने. नॉनस्टिक एंडला आपण पाहिले तर सचिन ढवळे स्वतः आहेत. या स्पर्धेचे संकल्पक आहेत. या स्पर्धेचे जडक आहेत. या स्पर्धेची संकल्पना ज्यांनी सत्यामध्ये उतरवली. 14 वरती धावफलक. आता मात्र चाच पडत थोडंसं ठेवलं. दोन्ही पायांच्या मधोमध टाकलेला चेंडू होता. सावधरित्या चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईसचा इशारा. एक धाव इथे आली. एका धावेने स्कोरबोर्ड आता बघायचं शिवांश 11 टीमची धावसंख्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 वरती धावफलक आहे. अमर बोकाटे स्पोर्ट फाउंडेशन टीमने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 6 षटकांची मॅच आहे. 6 षटकांचा सामना आपण इथे अनुभवतोय. क्रिकेट आणि क्रिकेट आज क्रिकेटचा रंगलेला हा सोहळा
सर्वात मोठं फॉर्मॅट आपण पाहिलं गेलं तर मग डेचं फॉर्मॅट असू द्या, स्टुडंट विद्यार्थ्यांसाठी आपण पाहतो वेगळा हाफ, त्याचबरोबर पुणे नियामक मंडळ मध्ये जे संघ रजिस्टर आहे त्यांच्यासाठी वेगळा हाफ, खुल्या गटातील व्यावसायिक गट त्यांच्यासाठी वेगळं प्राइस वेगळा हाफ, आणि विशेष आपण पाहिलं गेलं तर विदाऊट एंट्री फीज ही खऱ्या अर्थानं सचिन ढवळे सरांची एक वेगळी खासियत आहे. एवढं मोठं प्लॅटफॉर्म सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून उभं राहत आहे आणि भारतातील एक मानाच्या स्पर्धेपैकी असणारी एक मानाची स्पर्धा ती म्हणजे प्रहार प्रीमियर लीग. 15 वरती धावफलक, एक षटकाचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सनी कसबे. PWDचं ग्राउंड या मैदानावरती तयार झालेला हा खेळाडू, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर या खेळाडूचा बोलबाला देखील महाराष्ट्रभर राहिला तो सनी कसबे. समोर मात्र बघायचंय अजय पुराणिक. पहिलाच बॉल होता, लेगसीच्या बाहेरचा वळण घेणारा चेंडू, शॉर्ट फाइंडिंग मध्ये खेळाडू आहे तिथे चेंडूला फील्ड करतायत. अनुराग मोहिते थोडेसे निराश आहेत. वाईट +1 अशा त्याच्या 2 धावा इथे येतील आणि या 2 धावेने स्कोरबोर्ड थोडं आकार बदलतंय. धावफलकावरती 17 धावा. पहिली बॅटिंग आहे सचिन ढवळे. संजय पुराणिक, अजय पुराणिक आपण पाहतो दुसऱ्या बाजूला सचिन आहे. सचिन यावेळेस दाखवटला जा चेंडू हलक्या तर यावेळेस स्टेअर केलाय, ढकलला तिथे. फक्त 38 सर्कलचा फायदा उठवण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं सचिन ढवळे यांनी मला पाहिलं की अजय ज्या फॉर्म मध्ये आहे, ज्या रिदम मध्ये तो बॅटिंग करतोय, त्यासाठी अधिक मला काही वेगळं करायची गरज नाहीये. माझं काम, माझा रोल मला माहिती आहे आणि तेच इथे केलं. स्वतःची स्ट्राईक तिथे त्यांनी रोटेट केली. अजयला जास्तीत अधिकची स्ट्राईक द्यायचा इथे त्यांचा प्रयत्न आहे. एक सिंगल इथे घेतली जाते. एका धावेने स्कोरबोर्ड वरती 18 धावा. सनी कसबे पुण्यात ओढदी विकेट. याही वेळेस खडे उडवलाय बॉलला, टप्पा दिलाय धडक, आवाज आलाय कडक. षटकार 6 धावेंसाठी. सिक्सर दाखवला यावेळेस अजयने. आपण पाहतोय अजयचा गेअर. आता मात्र ज्या प्रकारचा बॅटिंग त्याने दाखवली आहे ना, आज चौकार त्याने खेळलेत. पहिल्याच इनिंग मध्ये खेळत असताना त्याने दाखवलं, ज्यावेळेस आपण खुल्या गटामध्ये क्रिकेट खेळतो, व्यावसायिक गटाचं क्रिकेट ज्यावेळेस आपण खेळतो ना, तर आपला दर्जा देखील तेवढाच उंचावलेला असावा, आणि तेच इथे अजयने दाखवलं. 24 वरती दाखवलं 24 रन. सनी कसबे वरती आक्रमण जे आपल्याला पाहायला मिळतंय. क्रॉस बॅट यावेळेस गेल्याचा प्रयत्न जरूर राहिला. फिंगर आता थोडेसे रोल केले. ही खासियत सनी कसबे यांची आहे. एकाच टप्प्यावरती आपण पाहिले गेले तर इन कटर आउट कटरचा ते वापर करतात, आणि आता चेंडू थोडासा पुढे ठेवला. परंतु बघायचे अजयकडे एक वेगळी स्ट्रेंथ आहे. उंच पुरा खेळाडू आहे आणि कुठलाही बॉल पिक करण्याची ताकद तो ठेवतो. बॉटम हँडचा खूप चांगला वापर तो करतो. पुण्यात सनी कसबे ओढदी विकेट येता मात्र तयार असतील. याही वेळेस आपण पाहतो खुलवा टप्प्याचा बॉल होता. बुंद्यात टाकलेला चेंडू, यशाच्या मागे अमित तांबेची चतुराई पाहायला मिळाली. बॉन्डिंग आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते, कारण विकेट कीपर आणि गोलंदाजामधला ताळमेळ फार महत्वाचा असतो. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो पुन्हा तपा वेळेच्या मर्यादा आपण ठेवलेल्या आहेत. स्टॉप क्लॉकचा स्पेशली आपण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये वापर केलाय. सनी कसबे पुण्यात तयार. यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळलाय, जमीन समांतर खेळला. स्ट्रोक डीप कॉर्नर मध्ये खेळाडू आहेत. सिंगल तरी ती घेतली जाणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. या एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 25 वरती. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना सचिन ढवळे फाउंडेशनच्या माध्यमातून केलेले हे आयोजन पुणे जिल्ह्याचा सार्थ अभिमान मात्र आपण या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहतो. प्रहार प्रीमियर लीगचा बहारदार नियोजन. सनी कसबे वर्सेस सचिन ढवळे. यावेळेस खूप लवकर बॅटचा स्विंग, बॅट स्विंग त्याने केली. खूप लवकर बॅट फिरवली त्यांनी आणि थोडासा धीम्या गतीने चेंज ऑफ पेस डिलिव्हरी आपण आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाली. सनी कसबेच्या माध्यमातून 2 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डकडे आपण पुढे नजर टाकूया. धावफलकावरती 25 रन विदाउट लॉस.
6 षटकांची मॅच अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन पिंपळे सौदागर वर्सेस शिवांश 11 या दोन टीम मध्ये असणारी मॅच आहे. सनी कसबेचं षटक आपण पाहतोय कमबॅक करणारं षटक होतं. अवघ्या 10 धावा त्याने खर्च केला, त्यामध्ये एक षटकाराचा समावेश देखील आहे. मयूर मासाळ पुन्हा एकदा मयूरकडे गेलेत. खास बारामती स्पेशल म्हणून मात्र त्याला ओळखलं जातं. दुसऱ्या बाजूला मात्र बघायचंय अजय देखील आहे. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव जो इथे मात्र मैदानामध्ये केला जाईल, कारण पॉवर प्लेची बंधनं थोडीशी मोकळी झालेली आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बॉलर तयार असतील. मयूर खुलवा टप्प्याचा बॉल लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय. शिरू लोहार डीप मध्ये आहेत, चेंडूला कव्हर करतील. सिंगल तर इथे घेतली जातीये आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता आपण बघणार आहोत पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर बोर्डवरती धावा ज्या आहेत त्या 26 धावा. सचिन ढवळे आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्राईक आता ते तयार असतील. यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे. याही वेळेस स्लाइस करायचा प्रयत्न होता, फटका फसला, परंतु झेल यावेळेस मात्र इथे सुटला जातोय. आणि मला वाटतं भारत कदम यांच्याकडून आपण पाहतो हा कॅच ड्रॉप होताना आपल्याला बघायला मिळाला. अशा चुका फारशा होत नाही, परंतु कधी कधी सोपा झेल अवघड होतो. हेच क्रिकेट आहे. टप्पा पडल्यानंतर यावेळेस आपण पाहिले तर बॅट खूप वरनं गेली. बॅटचा फेस खूप लवकर क्लोज केला यावेळेस अजयने. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा भारतचं आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ते जजमेंट चुकलं होतं. बोला तयार. यावेळेस लिडिंग आहे, चेंडू हवेत आणि आता मैदानामध्ये बघायचं आहे शुभम शेळके चेंडूच्या खाली टिपला जाईल. झेल पहिली विकेट डाऊन शिवांश 11 टीमची. पहिला मोहरा डगआउटच्या दिशेने मात्र जातोय. 6 षटकांची मॅच जी आपल्याला मैदानामध्ये आपल्याला अनुभवायची आहे. अजयने मात्र 13 चेंडू फेस केले. 13 चेंडू मध्ये 22 धावा त्याच्याही बॅटमधून आल्या. टप्पा पडल्यानंतर खूप लवकर शफल झाले होते आणि क्रॉस द बॅट करत असताना ज्या प्रकारे बॅटने आपण पाहिलं गेलं तर मिडल चेंडू न होता बॅटला टॉप पेज इथे मात्र लागला. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती स्थिर असेल. पहिली विकेट आली. नवीन बॅटर आता मैदानात दाखल इथे होतील. प्रशांत शुक्ला आता मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल झालेले आहेत. आणि एक मैदान गाजवताना आपण प्रशांत शुक्लाला बघितले. डावखुऱ्या शैलीचा एक विध्वंसक आणि पुणे जिल्ह्यातील प्युअर ऑलराऊंडर म्हणून मात्र प्रशांत शुक्लेचा उल्लेख अनेक स्पर्धेमध्ये केला जातो. आणि ती प्रतिभा ती क्षमता त्याच्याकडे देखील आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे आपण मैदानामध्ये बघणार आहोत. मयूर मासाळ विकेट घेताना पाहायला मिळाला. समोर प्रशांत शुक्ला. हा चेंडू यावेळेस सोडून दिलाय. इट्स अ डॉट बॉल. संघाचं दाखवलं की ते स्थिर आहे. परफेक्ट मॅनेजमेंट आपण खऱ्या अर्थानं प्रहार प्रीमियर लीगचा वार या सीझन मध्ये पाहतोय. 13वा पर्व यशाच्या शिखरावरती विराजित होत असणारी क्रिकेटची स्पर्धा. मोठा सोक इनसाइड आउट खेळायचे ते प्रयत्न होता. डीप कव्हर मध्ये रोहन करा फार दूर उंचीला कव्हर करेल. सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार का बघायचा आहे तर केला जाईल. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे आलेल्या आहेत. कमबॅक करणारं षटक हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डकडे आपण पुढे जाऊयात. 29 वरती धावफलक आहे. सचिन ढवळे 3 चेंडू खेळले. 2 धावा त्यांनी बनवल्या. 2 चेंडूवरती 2 धावा बनवते प्रशांत शुक्ला. 2 षटकांचा स्पेल हाताळला मयूर मासाळने आणि 2 षटकामध्ये त्याने 18 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली. समोर आता बघायचंय पुन्हा एकदा रोहन खरात मैदानामध्ये आपण पाहतो गोलंदाजीसाठी आलेले आहेत. मिस्टर MPL म्हणून देखील आपण सध्या या खेळाडूला पाहिलं. त्याचबरोबरीने आपण पाहिलं स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे आमचा जो प्रेक्षक गॅलरी स्टँड पाहतोय. विशाल कांबळे यांनी देखील पुण्याचं क्रिकेट भारतभर मात्र महाराष्ट्रभर घेऊन गेले आणि त्यांच्याच तालमीतला हा रोहन खरात आपल्याला जोर मैदानामध्ये आज पुन्हा एकदा प्रहार प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल. आपल्या बोटांच्या जादूवरती मात्र नाचवण्यासाठी त्याला ओळखलं जातं. समोर मात्र बघायचंय स्क्रीनवरती आपण नक्कीच पुढे एकदा बघूयात. रोहन
बॉलिंग ट्रॅक वरील समोर मात्र सचिन ढवळे. रोहन खरात आपली बोटांची जादू, फिरकीचा जादूगर म्हणून मात्र ओळखला जाणारा रोहन. समोर मात्र सचिन ढवळे. पहिलाच बॉल होता क्रॉस बॅट, यावेळेस इथे खेळायचा प्रयत्न केला जाईल. अनुभव यांच्याकडे देखील आहे. असं म्हणतात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर मात्र आकर्षणाऐवजी आदर्श तुमचा केंद्रबिंदू तुमचा राहिला पाहिजे. आणि तेच सचिन ढवळे सरांनी आपल्या आयुष्यामध्ये हा केंद्रबिंदू मांडलेला आहे. यावेळेस मोठा स्ट्रोक, आसमानी टोला, गगनभेदी, गगनाला गवसती घालणारा कडक प्रहार, सचिन ढवळे यांचा षटकार. काय स्ट्रोक होता, परफेक्ट टायमिंग, परफेक्ट बॅटचं मिडल, तेच आपल्याला बघायला मिळालं. जसा बॉल आला तसाच त्याच दिशेने त्याला पाठवला. सचिन ढवळे यांचा प्रभाव पाहायला मिळाला. आता मात्र अक्कूट टप्प्याचा बॉल होता, टप्पा थोडासा मागे खेचून टाकला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ दिलेला नाहीये. संघाचा धावफलक आता इथे स्कोरबोर्ड कडे आपण पुन्हा जाऊयात. 35 वरती धावफलक, षटक क्रमांक 4 मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना वेगाने चेंडू हाताळला. फलंदाज बीट झालेत, परंतु यष्टीच्या मागे विकेट किपर देखील ते बीट होताना आपल्याला पाहायला मिळाले. 22चा इशारा तो दिलेला आहे, परंतु तिसऱ्या पंचाकडे रेफर केलं जात आहे की इथे बघायचं यष्टीच्या मागे अमित तांबे यांचा हात लागलाय की बॉल लागलाय, चेंडू लागलाय हे मात्र यष्ट्यांवरती पाहणं गरजेचं आहे. विहंगम दृश्य आपण पाहतोय खऱ्या अर्थानं विविध अँगलने प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून या युट्यूब वाहिनीवरती आपण बघतोय. हीच खासियत आहे ना, प्रहार प्रीमियर लीगचा दर्जा उंचावतो. 36 वरती धावफलक, बघायचं तिसऱ्या पंचाचा निर्णय इथे काय येणार. आपण ज्याची चर्चा करतो तो खरे नेतृत्व लोकांना एकत्र आणते आणि त्यांचं मनोबल वाढवतेच, त्यांच्यात विश्वास निर्माण करते. आणि तेच खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये सचिन ढवळे सरांनी केलेलं आहे. आकर्षणाऐवजी आदर्श त्यांचा केंद्रबिंदू राहिलाय. त्यांचं कार्य नेहमी एका सुईप्रमाणे राहिलेलं आहे. सुई नेहमी इतरांना जोडायचं काम करते आणि महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं सचिन ढवळे सरांनी मग विद्यार्थ्यांच्या माध्यमातून असू द्या, क्रिकेटच्या माध्यमातून असू द्या, विविध लोक जोडून ठेवण्याचं काम केलेलं आहे. तिसऱ्या पंचाकडे रेफर केलंय, बघायचं तिसऱ्या पंचाकडून इथे निर्णय काय येणार. की रोलिंग अजूनही आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू असेल, कारण प्रशांत शुक्ला डेंजर एंडला आहेत. महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू तर मैदानावरती खेळतात नव्हे तर भारतातील नामवंत खेळाडू खेळत आहेत. त्याचबरोबरीने आपण पाहिले गेले तर दर्जेदार पंच या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आपण या स्पर्धेमध्ये ऐकलेत. खेळाडूंसाठी देखील आपण पाहिले गेले तर खूप काही नेहमी करण्याची ऊर्जा सचिन ढवळे सरांमध्ये असते. विद्यार्थ्यांसाठी वेगळा गट, त्यानंतर आपण पाहिले तर पुणे नियामक मंडळासाठी वेगळा गट, व्यावसायिक वेगळा गट, वेगवेगळं प्राइज हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. तर थोडीशी चर्चा तर मैदानामध्ये अजूनही सुरू आहे. प्रहार प्रीमियर लीग आज या स्पर्धेचा आपण पाहिले गेले तर असणारा हा 7वा दिवस. खुल्या गटातील हा संघ आज मात्र तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. निर्णय मात्र अजूनही डिसिजन पेंडिंग. तर सामन्याकडे जाऊयात आपण. पुण्यात ऍक्शन रिप्ले मध्ये बघूयात. बेल्स आपण पाहतो इथे सेफ आहे बॅटर आणि इथे हा ग्रीन सिग्नल प्रशांत शुक्लासाठी नॉट आउट. सामन्याकडे जायचं पुढे आता प्रशांत शुक्ला विरुद्ध
रोहन खरात हा बॅटल मात्र फार मोठ्या प्रमाणात रंगणार आहे. तर बघा पुढे आपण मैदानामध्ये वळूयात. प्रशांत शुक्ला स्ट्राईक ऑन तयार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. आता बघायचंय खऱ्या अर्थानं चेंडू हातामध्ये आलेला नाही. प्रशांत शुक्लेला थोडस धीर देणारा, परंतु यावेळेस प्रशांतच्या अगेन्स्ट रोहन खराचा वेग बघायला मिळाला. अमित तांबे देखील एष्ट्याच्या मागे थोडासा सरप्राईज आहे की रोहन कुठल्या वेळेस कुठला चेंडू टाकेल हे मात्र कोणाला सांगता येणार नाही. आता धीम्या गतीचा चेंडू होता, बॉलला स्थिर केला. मिड ऑफ मध्ये आपण पाहतो शिरू लोहार चेंडूला कव्हर करेल तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक संपलं झाली. ते चौथा 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 37 वरती 1. करंट रन रेट आपण पाहतो 9.26चा. आणि आपण पाहतो प्रथम स्पोर्ट्स आपण हा सगळे आमचे टेक्निशियन्स जे आपल्याला पाहायला मिळाले आणि स्क्रीनवरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे. आणि सचिन ढवळे सरांनी देखील पाहिलं तर LBW विकेट साठी देखील आपण पाहतो एक खूप चांगला बदल सध्या टेनिस क्रिकेटमध्ये घेऊन आलेत. आणि मला वाटतं सचिन ढवळे सरांनी जर ठरवलं तर काही दिवसांनी अल्ट्रा एज हा सिस्टम देखील टेनिस क्रिकेटमध्ये ते आणू शकतात. हा सगळा टेक्निशियन रूम आमचा प्रथम स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण क्रिकेटची स्पर्धा घर बसल्या पाहतोय. आणि खूप आंतरराष्ट्रीय दर्जाचं फिलिंग्स खऱ्या अर्थानं घर बसल्या प्रेक्षकांना मात्र घेता येते. विविध अँगल आपण त्यांचे अनुभवतोय. मॅच कडे जाऊयात. बॉलिंग ट्रॅक वरती आता शुभम शेळके ते तयार असतील. समोर असेल प्रशांत शुक्ला. लोअर फुल टॉस यावेळेस पहिला चेंडू होता, वेग दाखवला यावेळेस मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल होता फुल टॉस. आणि फुल टॉस चेंडूसाठी आपण पाहतो नक्कीच या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे विचारणा केली आहे. हा चेंडू इथे बीमर आहे का? थोडीशी शांतता जरूर इथे मैदानामध्ये आज पसरली जाते. कारण गावचं आपण पाहिले तर हेच सांगतो ना मी, पुणे नियामक मंडळ आल्यानंतर सचिन ढवळे सरांसारखी जर व्यक्तिमत्व जर पुढे येत असतील तर मात्र स्क्रीनवरती आपण पाहूयात पुढे एकदा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण बॉल थोडासा डीप होतात असताना आपल्याला बघायला मिळाला. प्रशांत शुक्ला गेअर शिफ्ट करायचा आहे. हे मैदान प्रशांत शुक्ला सारखी काही नवखं मैदान नाहीये. आक्रमकता त्याच्याकडे देखील आहे. क्रॉस बॅट इथे खेळायचा प्रयत्न होता. इनसाइड एज शॉर्ट फाईन लेग मध्ये सनी कसबे आहे. चेंडूला कव्हर तिथे करतील तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. एका धावेने स्कोरबोर्ड आता थोडासा आकार बदलत आहे. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 38 वरती धावफलक आहे. शुभमचे 2 षटक आपण पाहतो मैदानामध्ये. आता 2 षटक आता टाकलेत. शेवटची 2 षटक शिल्लक आहेत. सचिन ढवळे स्ट्राईक ऑन अक्रॉस द बॅट ऑन साइडला ते खेळला जाईल. राजू पाटे नारायणगावला बिलॉंग करणारा खेळाडू. एक सिंगल इथे आपण पाहतोय मैदानामध्ये आली. एका सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुन्हा एकदा पुढे जात आहे धीम्या धीम्या गतीने. मी म्हणेल दोन्ही फलंदाज एक एक धाव बनवत असताना एक एक फटका बनवत खेळत असताना हा चेंडू देखील शरीराचा वेध घेतो यावेळेस. पॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कुठलंही टायमिंग ते जुळू दिलेलं नाही. संघाचा धावफलक आपण मैदानाच्या मध्ये पुढे एकदा बघतोय 39 वरती धावफलक. 4.4 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. फायटिंग टार्गेट टोटल कडे जावं लागणार आहे तुम्हाला. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. रोहन फार दूरवरती राहिलेत. एक सिंगल मैदानामध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केली जाईल. कारण असं म्हटलं जातं ना धीम्या गतीने धावफलक देखील उभं होणं महत्वाचं असतं. एक एक धावेला जोड असावी लागते. स्कोरबोर्ड वरती 40. ओ आणि यावेळेस आपण पाहतोय अक्षरशः बॅट आणि पॅड मधलं अंतर ओळखलं शुभम शेळकेने. एशच्या उद्ध्वस्त होत आहेत क्लीन बोर्ड. आणि विशेष आपण पहा हे तुमच्याकडे असावं लागतं. तुमच्याकडे मोठेपणा असावा लागतो. सचिन ढवळे सरांनी सांगितलं खरोखरच तुम्ही खूप चांगला बॉल हाताळला आणि त्या चेंडूकडे त्या चेंडूसाठी माझ्याकडे प्रत्युत्तर नव्हतं. इथे बाद होत आहे सचिन ढवळे. विकेट क्रमांक 2. शफल झाल्यानंतर पुण्यात बॅकफुट वरती येत असताना मात्र हा स्ट्रोक खेळताना आपल्याला पाहायला मिळाले सचिन ढवळे. आणि मी आवर्जून सांगेल की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण पाहतो तुम्ही जर कंटिन्युअली क्रिकेट खेळत असाल तर क्रॅम्प्स येणं, शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होणं. चला नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल व्हायचंय.
नवीन बॅटर आता मैदानात दाखल ते होत आहेत. बाळा क्षीरसागर 5 षटकं संपली आहेत, 40 वरती धावफलक. चला यानंतरची होणारी मॅच आणि ती मॅच आपण बघणार आहोत. यशवंतराव पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन वर्सेस समर नोमन 11 एरोडा. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी तयार राहायचे. नवीन बॅटर बाळा क्षीरसागर मैदानात दाखल इथे झालेले आहे. ते हार्ड हिटर म्हणून मात्र त्यांची ओळख आहे आणि तीच भूमिका त्यांच्या वाट्याला आलेली आहे. शेवटचं षटक आहे, 40 वरती धावफलक. समोर प्रशांत शुक्ला बॉलिंग ट्रॅक वरती अमित तांबे. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड होईल. स्ट्रेट हिट सिक्सर. थँक्यू डीजे. आणि आपण पाहतो ना मैदानाच्या आतमध्ये मिळालेली एक संधी प्रशांत शुक्लाला. आता मात्र त्याचा उपद्रव करताना बघायला मिळाले. प्रशांत शुक्ला षटकार वसूल केला पहिल्याच बॉलवरती. अमित तांबेचं स्वागत. अकुटप्याचा बॉल याही वेळेस फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. सॉफ्ट डिसमिसल. प्रशांत शुक्ला बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली, प्रशांत शुक्लाने पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा तोच प्रहार करायचा प्रयत्न होता. खूप क्रॉस गेले खेळायला आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे झेल पकडला अमित तांबेने. विकेट आली आहे. नवीन बॅटर आता मैदानात दाखल इथे होतील. विवेक मैदानामध्ये दाखल होणार आहेत. अमित तांबेचं आपण पाहतो लास्ट मुमेंट पर्यंत ते जजमेंट होतं. विवेक आता दाखल इथे मैदानाच्या मध्ये होत आहेत आणि प्रशांत शुक्लाने ज्यावेळेस बॉल स्ट्रोक खेळला त्याने चेंडूकडे पाहिले नाही, कारण त्याला माहित होतं. विवेक आता दाखल इथे झालेले आहेत. 46 वरती धावफलक आहे. बघायचं या 4 चेंडूंमध्ये जेवढ्या काय धावा येतील तेवढ्या धावा टीम साठी मात्र तितक्याच महत्वाच्या असतील. विवेक नकाते स्ट्राईक ऑन द एअर. अमित तांबेचा पुढचा बॉल राऊंड द विकेट मारा करतोय. अकुटप्याचा बॉल याही वेळेस फटका फसलाय. परफेक्ट मिडल चेंडू मात्र इथे होत नाहीये. संघाचा धावफलक एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती आता पुढे जाईल. 47 वरती धावफलक. बाळा क्षीरसागर आता मात्र स्वतः कॉन्फिडन्सने त्याने स्वतःकडे स्ट्राईक इथे ठेवलेली आहे, कारण प्रत्येक दिवस एक नवीन शिकवण घेऊन येतो आणि त्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही हसतमुखाने स्वीकार केला पाहिजे. याही वेळेस चेंडू पडला, थोडासा बाउन्स होता या चेंडूमध्ये. बॅट आणि बॉल मध्ये कुठलंही टायमिंग बघायला मिळालं नाहीये. इट्स अ डॉट बॉल. 47 वरती 3. राऊंड द विकेट आले. फिंगर रोल केले. टप्पा पडल्यानंतर बाउन्सही होता आणि बाहेरच्या दिशेने वळणही घेणारा चेंडू होता. आता कट करायचा प्रयत्न. इथे काय, इथे काय, या तुम्ही अपेक्षा अशा खेळाडूकडून मात्र आता करणं चुकीचं असेल की तुम्ही या चुका करू शकत नाही. इथे थडम्याच्या दिशेला मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय, चौकार आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूया. ही चेंडूवरची नजर नव्हती आणि तेच बघायला मिळालं. ज्यावेळेस तुम्ही व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळता त्यावेळेस मात्र या चुका तुम्हाला अजिबात संघनायकाला अपेक्षित नसतात तुमच्याकडून आणि ती चूक होताना पाहायला मिळाली. चौकार तर आलेला आहे. आम्ही तमे देखील तेच विचारतायत, हे काय, हे काय होतं. बाळा क्षीरसागर स्ट्राईक ऑन. त्यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय मिड विकेट मध्ये. शुभम आहे चेंडूच्या खाली. झेल इथे होतोय. 51 झालेले आहेत. 52 धाब्यांचा आता टार्गेट ठेवलेला आहे. ते अमरबो काटे स्पोर्ट फाउंडेशन पिंपळे सौदागर संघासमोर. तर पहिला डाव इथे संपलाय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नक्कीच आपण पुण्यात जाणार आहोत. तर टॉस साठी यानंतरची देखील होणारी मॅच. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहायचं. यानंतरची होणारी मॅच समर नोमन 11 एरोडा वर्सेस यशवंतराव पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर. या दोन टीम मध्ये असणारी यानंतरची मॅच. तर दोन्ही टीमचे प्रतिनिधी कॅप्टन टॉस साठी लगेच चला आपण. तर यानंतरच्या प्रेझेंटेशनच्या टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत जॉईन होतील पुन्हा एकदा नरेश ढोबे सर. ओव्हर टू नरेश.
नाणेफेकीचा कौल होणार आहे. आम्ही नोमान एरवडा आणि सन्मान्य प्रतीक भैया वारे यांच्या शुभ हस्ते होणार आहे नाणेफेकीचा कौल. विनंती करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर नोमान एरवडा विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. दोन्ही संघनायक चला ताबडतोब. आले होते ना इकडे बाहेर थांबले असं वाटतं. समर नोमान 11. अरे तो वही बोले ना तू तो अरे उधर से मेरे को बोल के भेजे कि सिर्फ ऐसा होगा करके ना तेरा नाम लेना है, इसका नाम लेना है नहीं सब काम से चला संघनायक चला यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे. संघनायक अमित तापकीर की चेतन काळंगे. चला समर नोमान. या दोन्ही संघनायक या. सचिन डोळे या टॉस बॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण बघतोय प्रहार प्रीमियर लीग ऑल इंडिया ओपन पूल मधून दोन तगडे संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत. एका बाजूला यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन तर दुसऱ्या बाजूला समर नोमान एरवडा. दोन्ही संघनायक इथे आहेत. मी यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या संघनायकांना विनंती करतो आपण कॉल करायचा आहे. प्रतीक भैया वारे आपल्या समेत उपस्थित आहेत. सचिन ढवळे फाउंडेशनचे संचालक, त्यांना विनंती आहे आपण कॉइन टॉस करा. प्रहार हा कॉल आहे आणि प्रहारच शो होतोय. तर टॉस जिंकलेला आहे. चेतन काळंगे, काय निर्णय असेल? सर बॅटिंग करेल आम्ही. आज एकंदरीत कसा संच आहे, कोण कोण खेळाडू खेळणार आहेत, आम्हाला ही माहिती हवी आहे. सर जवळजवळ पुणे जिल्ह्यातील चांगले खेळाडू घेऊन खेळत आहे आम्ही. आज ऑल इंडिया ओपन पूलमध्ये खेळायचं म्हटलं की बरीचशी काळजी घ्यावी लागते. सेट बॅलन्स करावा लागतो. बेंच स्ट्रेंथ सुद्धा मजबूत ठेवावी लागते. त्यामुळे आम्हाला हेही जाणून घ्यायचं की आज किती खेळाडूंचा संच आपल्या बरोबर आहे. तर जवळजवळ एक 13 ते 14 खेळाडू आहेत आणि यशवंत भाऊ नेहमीप्रमाणे नवीन मुलांना संधी देतात. तसेच पुणे जिल्ह्यातील आत्ता बऱ्यापैकी चांगले खेळाडू आम्ही घेऊन खेळत आहे. प्रहार प्रीमियर लीग किती खास आहे तुमच्यासाठी? सर प्रहारला नेहमी खेळायला येऊच असं दरवर्षी येतोच आम्ही आणि स्पर्धा खेळावं वाटते. सचिन सरांचं धन्यवाद करतो की कंटिन्युनिटी 13 वर्ष झालं ही स्पर्धा चालू राहत आहे. तर त्यांचं एकदा अभिनंदन. धन्यवाद. क्षेत्ररक्षण करायचे सुरुवातीला टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? टॉस जिंकून आमचा बी निर्णय बॉलिंगच असला. त्यामुळे टॉसचा काही फरक पडलेला नाही. आजचा सेट कसा आहे? सेट आपले एरिया वाईजचेच प्लेयर आहे जेवढे जे आता खेळतात. 4-5 चेंजेस केलेले आहेत. बाकी सगळे एरोडाचेच आहेत. निश्चित ओपन म्हटलं की वेगळी फाईट असते. सकाळी नोमान एरवडा संघ आम्ही एरिया वाईजला देखील बघितला. आता समर नोमान एरवडा संघ आहे. काही खेळाडू नवीन आहेत परंतु इतर संघांची आपण निश्चित प्रकारे एक तुलना करत असतो. आज खास करून नवीन असा कोण खेळाडू आणलेला आहे का तो तुम्हाला की फॅक्टर असेल या मॅचचा? असं तर खेळाडू कोण नाही सर, सगळे एक एरियाचेच आहे आपले. आणि प्रहारबद्दल काय सांगाल? टुर्नामेंट तर लय मोठी असते आणि सचिन सर आम्हाला खेळायला संधी देतात त्यासाठी त्यांना धन्यवाद. टॉस बॉक्स मधून न्यूज आलेली आहे.
एक जबरदस्त मॅच आपल्याला बघायची आहे. इथे यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. समर नोमान येरवड्याला करावी लागेल गोलंदाजी अर्थात क्षेत्ररक्षण. थांबू इथेच आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे पहिल्याच सामन्याचा दुसरा डाव सुरू होतोय आणि समालोचन कक्षातून आपल्या समोर उपस्थित होतील प्रशांत आदवडे सर. थँक्यू. थँक्यू सो मच नरेंद्र रमेश सर, त्याचबरोबर सुमित दत्त पवार. इथे प्रत्येक चेंडू प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. खेळाचा महासंग्राम, महाराष्ट्राचा दमदार प्रहार, प्रहार प्रीमियर लीग 2025 सभा क्रिकेटचा थरार, मनोरंजनचा डबल बार. खूबसूरत तो बेहतरीन टाइम है, गैप ढूंढा गया, खेल जाएगी बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए. ब्यूटीफुल शॉट, राजू पाटे क्लास दिखाते हुए अपना पहली गेंद पर चौका जड़ा. एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा. 115 अभी तक चौके इस प्रतियोगिता में आए. शानदार बल्लेबाजी, पहली गेंद को खूबसूरती के साथ थोड़ा ऑफ टाइम के बाहर आके ड्राइव किया. इस बार मिड ऑफ है, स्ट्राइक कवर का खिलाड़ी, बीच का जो फासला है उसको चीरती हुई गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई 4 रनों के लिए. और स्टार्ट अच्छा हुआ. क्या गजब का स्ट्रोक था बल्लेबाज राजू पाटे का, मैन इन फॉर्म. और सर पर दिया बॉटम बट का इस्तेमाल, लॉन्गर पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड करेंगे लेकिन तब तक समय था दोनों बल्लेबाजों के पास 1 रन लेने के लिए. सुदर्शन केदार एक तरफ गेंदबाजी की बात करें तो ऋषि कापसे गेंदबाजी कर रहे हैं. शिरू लोहार, राजू पाटे प्रारंभिक बैटर मैदान के अंदर हैं. प्रतियोगिता का आज का बहुत महत्वपूर्ण दिन है. ओपन हाफ में वैसे तीसरे दिन की कहानी बीच मैदान पर चल रही है. फ्लैंक क्लिप, एक गली की तरफ खिलाड़ी पॉइंट, स्ट्राइक कवर, एक खिलाड़ी मिड ऑफ पर मौजूद है. पावर प्ले ऑन, शिरू लोहार और स्ट्राइक. सुंदर, बहुत ही सुंदर स्ट्रोक. गेंद को लॉफ्ट किया बॉलर के सर के ऊपर से, गेंद बॉडी रन के बाहर 4 रनों के लिए जाते हुए शेरू लोहार का प्रहार, गेंद बॉडी रन के बाहर. मैग्निफिसेंट स्ट्रोक. इस बार गेंद में कोई खराबी नहीं थी, लेकिन जिस तरह से वो पोजीशन में आए, देखिए थोड़ा सा वेट किया और खूबसूरती के साथ बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेल दिया था. बेहतरीन टाइमिंग. ओवर तो टॉप खेलना आना चाहिए या गैप में. पहले राजू पाटे बिल्कुल वो गैप में खेले, बहुत ही बेहतरीन टाइम और प्लेसमेंट था. अभी फिलहाल अगर देखे स्वीप के ऑन साइड पर टाइमिंग अच्छा नहीं है. 1 रन लेने का अवसर शिरू लोहार के लिए. शिरू लोहार एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, गेंदबाजी बहुत बढ़िया करते हैं, बल्लेबाजी लाजवाब करते हैं. लेकिन अगर ये मुकाबला आपको जीतना है तो बतौर गेंदबाज आपको बेहतर गेंदबाजी करनी पड़ेगी. ऋषि कापसे और सामने बल्लेबाज राजू पाटे. स्कोर 10 रन बगैर किसी नुकसान के. अमर भाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन. फ्रंटलाइन गेंदबाज ऋषि गेंदबाजी कर रहे हैं. 32 गेंदों में 42 रनों की जरूरत है. टारगेट इतना बड़ा नहीं है. ओ अच्छी गेंद, आउट. खराब शॉट राजू का. और ऋषि अपने टीम के लिए खुशी दे रहे हैं. देखिए चेहरे पर मुस्कुराहट. स्वीप करना चाहते थे, मन बना के खेलने का प्रयास. संजय भालेराव टीवी एम्पायर की तरफ चले गए हैं. अब देखते हैं टीवी एम्पायर का क्या फैसला होगा. ऑनफील्ड अंपायर संजय भालेराव ने बिल्कुल आउट कहा है, लेकिन बल्लेबाज राजू पाटे को लग रहा है कि यहाँ मेरे लिए थोड़ा सा मौका बन सकता है. क्या गेंद लेग स्टंप के बाहर जा रही है, एक बार भी स्टंप के अंदर, वो देखना बहुत जरूरी है. लेकिन पिछले 10-12 साल से मैं संजय भालेराव साहब को भी देख रहा हूँ, इनकी अंपायरिंग बहुत ही बढ़िया थी, खास करके लेग बिफोर के लिए. अब टीवी अंपायर का क्या कहना वो देखना बहुत जरूरी है. टीवी अंपायर बिजी होते हुए बीच मैदान पर शिवा स्पोर्ट के लिए विकेट की तलाश तो जरूर है. ये शॉट अच्छा नहीं था बैटर राजू पाटे का. सारे खिलाड़ी अपनी जगह पर चले क्योंकि मैच तो शुरू हो जाएगा, डिसीजन भी आने वाला है. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. रेड सिग्नल होगा या हरा, वो तो देखने वाली बात है. लेकिन आप जब ट्रैफिक में फंस जाते हैं ना और सिग्नल लगता है तो हरा होने के लिए थोड़ा वक्त जाता है. अब रेड या हरा सिग्नल ये तो बिल्कुल थोड़ी देर के बाद पता चलेगा. ऋषि कापसे की गेंदबाजी, पहली 2 गेंदों पर बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेले गए थे बैटर राहुल लोहार और राजू पाटे द्वारा. शुरू लोहार मैदान के अंदर 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्टार्ट तो अच्छा मिला था, अभी भी डिसीजन पेंडिंग है. सारी चीजें प्रथम स्पोर्ट पर आप देखेंगे और नई चीजें लेके आए हैं. सबसे बड़ी बात है बहुत सारा इनोवेशन आप देखेंगे. और पहली बार टेनिस क्रिकेट में इम्पैक्ट आपको देखने का मौका मिलेगा. गेंद कहाँ पे छुई है वो भी देखने का मौका मिलेगा.
ये देखिए क्या हुआ था, बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर शफल हुए थे, उसके बाद में इनका पिछला पैर वो बहुत इंपॉर्टेंट है, आउटसाइड ऑफ द ऑफ। देखिए इस वक्त पिचिंग, उसके बाद में इम्पैक्ट आउट आउटसाइड और मिसिंग विकेट, तो नॉट आउट। टीवी एम्पायर का सिग्नल। बल्लेबाज शफल हुए थे ना तो काफी ऑफ टाइम के बाहर रहते, तो इम्पैक्ट आउट ऑफ द स्टंप था, इसलिए राजू पाटिल बच गए और यू सक्सेसफुल हुआ है। 8.13 के उससे से आपको रन बनाने हैं। फुलटॉस गिरेगा से कैच आउट। एक बार बच गए, दूसरी बार नहीं बचने वाले हैं, ये ऋषि है। एक बार मुस्कुराहट इनके चेहरे पर आई थी, दोबारा तालियां, प्रकाश मड़के साहब तालियां बजा रहे हैं चेहरे पर मुस्कुराहट है। ऋषि काफ से राजू बैक टू द पेवेलियन, यहां भी बिल्कुल फुल टॉस, लो फुल टॉस गेंद थी और राजू पाटे ने 5 रन बनाए, बैक टू द पेवेलियन चले गए हैं। अमर भाऊ उसका काटे स्पोर्ट के उम्मीदों को लगता पहला झटका एक्शन रिप्ले आपके बस स्क्रीन पर आएगा। लो फुल टॉस गेंद, एक हाथ से बिल्कुल हाथ लगाया गेंद को और उसके बाद में दूसरे प्रयास में ये कैच लपक लिया गया। दूसरे एंगल से देखे 12 कैमरे का इस्तेमाल हो रहा है, बॉटम बैट का इस्तेमाल जरूर करना चाह रहे थे, लेकिन फिलहाल बॉलर के सर के ऊपर से आप नहीं खेल पाए। अब ये अलग एक बार फिर नजारा प्रथम स्पोर्ट पर, शानदार कैच, रिएक्शन दोनों तरफ, राजू निराश और ऋषि खुश। विकेट कीपर उससे भी अब एक बार खुश थे, इससे ज्यादा खुश थे जिस तरह से विकेट कीपर के रिएक्शन अजय को मैंने देखा। शुरू लोहर 5 पर खेल रहे, अमिताभ नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए, स्कोर 10 रन, 1 विकेट के नुकसान पर। ऋषि काप्से का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर, इवन पर ओवर रहा, 30 गेंदों में 42 रनों की जरूरत है। प्रतियोगिता का आज का खास करके ओपन हाफ की बात करें तो तीसरा दिन है, 30 तारीख को होगा ग्रैंड फिनाले। प्रहार प्रीमियर लीग 2025 का अद्भुत खेल आप प्रथम स्पोर्ट पर देख रहे हैं। काफी सारे दर्शक ये मुकाबला एंजॉय करते हुए और बहुत अच्छा बैटल, गेंदबाजी में अब परिवर्तन किया जाएगा। फिलहाल गेंदबाजी करने, गेंदबाज अपने बॉलिंग मान पर, ऋतिक सांगले लेदर बॉल कनबर्न के पास उच्च कद की गेंदबाज हैं, हाई एक्शन से गेंदबाजी करते हैं। ऑफ के बाहर गेंद, पॉइंट पर खिलाड़ी केदार ने लब का कैच, बल्लेबाज शेरू लोहार जिनका शिकार ऋतिक सांगले ने किया। ऋतिक साहब आप टीडिंग कर सकते हैं, बहुत ही बेहतरीन और शानदार फील्डिंग भी हुई और शानदार गेंदबाजी हुई है। और इस वक्त अमर बाबू काटे स्पोर्ट के उम्मीदों को लगता हुआ ये दूसरा झटका। शेरू लोहार प्रारंभिक बल्लेबाज, बहुत अच्छी लाइन, ऑफ स्टंप के बाहर रखा गया था, फुल रखा गया था, कबर की तरफ खेलना चाहते थे और यहाँ केदार है तो केदार सतर्क सावधान, लिया कैच और इन्होंने बहुत ही शानदार विकेट लिया है। कैच इट का कॉल, सेलिब्रेशन, ऋतिक भाई सेलिब्रेशन कर रहे, बढ़िया, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, शानदार गेंदबाजी। यहां देखिए पॉइंट पर खिलाड़ी है, सुदर्शन केदार ने बहुत ही अच्छा किया था आपका कवर ट्राई लगाने का प्रयास। अब उसके बाद में रिएक्शन देखिए, सचिन ढोले साहब बहुत खुश और हाँ जी हाँ, एक अच्छा बॉल और उसमें मेरा विकेट चला गया भाई। किरण मैदान के अंदर आए हैं, अमित तांबे जिनका खाता नहीं खुला, प्रारंभिक बल्लेबाज बैक टू द पेवेलियन चले गए। छोटा टोटल है लेकिन बड़ा बैटल चल रहा है, संघर्षपूर्ण मुकाबला देखने का मौका दर्शकों को जरूर मिलेगा। इस मैच में मजा आएगा, जीत का निर्णायक वार, मैदान हमारा, इरादी व फौलादी प्रहार जारी है और ऋतिक ने बहुत ही जबरदस्त गेंदबाजी की। खराब गेंद पैरों पर, किरण ने इस बार आते आते पहली गेंद पर छक्का जड़ा है, लाजवाब स्ट्रोक, प्रेशर रिलीज करने वाला छक्का किरण के बल्ले से। किरण रन नहीं बनाएंगे तो कौन बनाएगा। पहली गेंद आउट ऑफ द ऑफ स्टंप थी, ये गेंद पैरों पर थी, लेग स्टंप के ऊपर थी और उसका भरपूर फायदा उठाया बल्लेबाज किरण ने। किरण मैन फ्रॉम सोलापुर और मेरे स्टंप पर गेंद थी लेकिन बल्लेबाज बिल्कुल चौथे स्टंप की तरफ थे, तो आप इनका पैर देखे, पैरों पर गेंदबाजी, निशान गेंद थी, बाउंसर है, टप्पा खाते उछाल मिला और अजय आवले 1 4 ओवर का इशारा कर रहे हैं। दो मशहूर अंपायर बीच मैदान पर है, संजय बालेराव, अजय आवले। फिलहाल सचिन ढौले भी बीच मैदान पर है, उनके साथ चर्चा करते ऋतिक सांगले। किरण की बात करें तो पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद बहुत अच्छी थी, बाउंसर डाला गया था, पटकी भी गेंद। और बहुत साल से सचिन ढौले सर भी क्रिकेट खेल रहे हैं
टूर्नामेंट के आयोजन करता इस वक्त आपके स्क्रीन पर हैं हमारे सबके दिल की धड़कन सचिन ढोले सर। और दैट्स अ वेरी गुड डिलीवरी, ब्यूटीफुल लाइन। ये लाइन बल्लेबाज को परेशान जरूर करेगी, चाहे टेस्ट क्रिकेट खेले, ओडिया क्रिकेट खेले, T20 क्रिकेट खेले, आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी हुई है ना, तब बल्लेबाजों के लिए थोड़ी परेशानी हुई है। और ये बहुत अच्छा ओवर है ऋतिक सांगले का। 26 गेंदें और 36 रनों की जरूरत है। ओपन आप ये पहला मुकाबला तीसरे दिन का, स्कोर 16 रन 2 विकेट के नुकसान पर, दूसरा ओवर प्रगति पर है। और फील्डिंग की जमावट देखे, फ्लाइंग क्लिपर खिलाड़ी प्रशांत शुक्ला, उसके बाद में गली पर खिलाड़ी मौजूद है, पॉइंट है, कवर पॉइंट, एक लॉन्ग ऑफ पर जो खिलाड़ी था अब मिड ऑफ क्षेत्र में आ गया, मिड ऑन है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, फाइन लेग पर खिलाड़ी है। उच्च कद के गेंदबाज उच्च सोच के साथ गेंदबाजी कर रहे हैं। बेहतरीन स्ट्रोक, मिड ऑन का खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से गेंद बॉडी लगे बाहर, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का। किरण के बल्ले से कमाल का स्ट्रोक है। सोलापुर से बिलोंग करने वाले खिलाड़ी काफी ऑफ स्टंप के बाहर से इस गेंद को ऑन साइड पर खेल दिया था। बेहतरीन टाइमिंग और गेंद लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाहर चली गई। दर्शनीय स्ट्रोक। इस खूबसूरत चक्के के साथ कहानी में थोड़ा सा बदलाव, पलटवार। शॉर्ट पिच गेंद ऑन साइड पर पुल किया, कंट्रोल के साथ गेंद जाएगी बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4। नाइक साहब आपका स्वागत है। कल महेश नानगुडे के लिए एक इंश्योरेंस दिया गया था अमोल नाइक और उनके फैमिली द्वारा, उनके कंपनी द्वारा, तो इनका भी आगमन हुआ है। स्कोर 26 2 विकेट के नुकसान पर, 24 गेंदों में 26 रनों की जरूरत है। आधा लक्ष्य पूरा हुआ, आधा आना बाकी है। अगला मैच जब ये मुकाबला समाप्त हो जाएगा तो टीम को मैदान के अंदर जाना है। समर नोमान एरोडा संघाला विनंती आहे, जेव्हा हा सामना संपेल तेव्हा लगेच तुम्हाला आतमध्ये जायचंय। ऋषि कापसे गेंदबाजी करे, को 26 2 विकेट के नुकसान पर। रिवर्स खेल दिया, हवा में गेंद है, क्या ऋतिक इस बार थोड़ा सा दूर है। आणि दोन्ही संघांना आपापल्या डगआउटच्या दिशेने जायचं आहे। अत्यंत महत्वाचा सामना यानंतर आपण बघणार आहोत। दोन्ही संघ आपण आपल्याला डगआउटच्या दिशेने चला। जितना संघर्ष कठिन होगा जीत उतनी शानदार होगी। मैदान के अंदर एक बहुत ही बड़ा मुकाबला आप देख रहे हैं। स्ट्राइकर इन पर बैटर बल्लेबाजी करेंगे तैयार। फुल टॉस, इसके ऊपर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, बल्लेबाज अमित तांबे के बल्ले से सिक्सर। फुल टॉस गेंदे मतलब बल्लेबाज के लिए तोहफा होता है। ये शॉट टेके, कहां सिंगल लेने वाले, ये तो चेक के नीचे सोचते नहीं। आत्मविश्वास देखिए, टाइमिंग बहुत ही शानदार अमित तांबे का, और गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई। गेंद को लैंड करना बहुत जरूरी। इस बार टाइमिंग अच्छा नहीं है, ऋतिक की तरफ गेंद चली गई, पॉइंट पर गेंद को फील्ड किया जाएगा। रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर 34 2 विकेट के नुकसान पर, तीसरा ओवर प्रगति पर। एक और रन 4.91 का है और 21 गेंदों में 8 रनों की जरूरत है। ये बहुत अच्छी लाइन थी ऋषि की। स्वीप किया, पहले से मन बना के गेंद को स्वीप करना चाहते थे। स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है, 1 रन और दूसरे के लिए पलट गए। विकेट की बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर। खराब फील्डिंग, अच्छा थ्रो नहीं था। 20 गेंदों का खेल, 16 रनों की जरूरत है। अंबरबाबू कांटे स्पोर्ट फाउंडेशन 36 रन 2 विकेट के नुकसान पर। रिकवर रेट 5 के नीचे है। कंट्रोल में टीम है। मैजिकल गेंदबाजी की जरूरत। पहले से बिल्कुल रिवर्स स्वीप के लिए तैयार थे। अल्टी पलटी दे घुमा के गेंद बॉडी रन के बाद 4 रन। अमित तांबे अलग किस्म की बल्लेबाजी कर रहे। पहा काय घडलं होतं, फलंदाजाने केला जुगाड आणि या मॅच मध्ये धावसंख्येमध्ये झाली 4 धावांची वाढ। चौकार और पहले मन बना लिया था, रिवर्स स्वीप ही खेलना, रैम शॉट ही खेलना, जो कि बड़ा स्ट्रोक था और गेंद थोड़ी रुक कर आई है। शिवांश बैकफुट पर, ये बहुत अच्छी गेंद, थोड़ा तेज किया था और ऑफ स्टंप के बाहर रखा था और दोबारा स्वीप करने के लिए चले गए बल्लेबाज अमित तांबे। बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। किरण रखेगी अपने पास स्ट्राइक। 3 ओवर के बाद 40 रन। अमरबाबू कांटे स्पोर्ट फाउंडेशन 18 गेंदों में 12 रनों की जरूरत है। क्या शिवांश यहां से कमबैक करेगा, वो देखने वाली बात है। दबाव तो है इनके ऊपर। आने वाला मैच अमित तापकिन सर
आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन डगआउटच्या दिशेने जात आहेत. दोन्ही संघ आपण आपापल्या डगआउटच्या दिशेने या ठिकाणी यायचं आहे. कॅप्टन आपलंही स्वागत आहे, चेतन काळिंगे. येस येस 2 वेळा अनाउन्समेंट झालेली आहे आणि मला वाटतं टीम सुद्धा जातात त्या दिशेने. दोन्ही टीम सध्या डगआउटच्या दिशेने जात असताना आपण दृश्य पाहू शकता. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणारा सोपा झेल आहे का बघूया. ओ सोडलाय, अगदी सोपा झेल सोडलाय मिड विकेटला. विकेटची नितांत आवश्यकता. दोन्ही संघांना नंबर विनंती आहे, आपण डगआउटच्या दिशेने जायचंय. सामना समाप्त झाल्यानंतर एरोड टीम मैदानावरती लगेच येईल, बॅट्समन देखील लगेच मैदानावर येतील. महत्वाचा सामना आहे. रिवर्स स्वीप, पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद को खेला गया, पीछा कर रहे, गेंद क्या रुकने वाली है, नहीं रुकने वाली. 4 रन. लाजवाब बल्लेबाजी अमित तांबे स्क्वायर ऑफ द विकेट बल्लेबाजी कर रहे. तो दोनों बल्लेबाजों ने बेहतरीन बल्लेबाजी की है. भरत दादा टिंगरे वो भी पहुंच चुके हैं ये मुकाबला खेलने के लिए. दादा आपका भी स्वागत है. इस बार बढ़िया बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा और गेंदबाजों को अनसेटल करने का कारनामा कर रहे हैं. बहुत ही शानदार प्रदर्शन अभी तक. पुल की आउट साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर शानदार स्ट्रोक बल्लेबाज अमित तांबे का. रुकने का कोई नाम नहीं है. लेग स्टंप पर गेंद है और जल्दी भाप लिया था. अच्छे पुराने पिछले मैच में गेम चेंजर खिलाड़ी थे. ये गेंद ऑफ स्टंप के बाहर से थोड़ी अंदर की तरफ आई और खूबसूरत पुल शॉट बल्लेबाज का. रिवर्स स्वीप कमाल के शॉट इनके बल्ले से आए और ये डबल फ्रेम में देखे किस तरह से शॉट खेला गया. अजय पुरानिक निराश. इस बार अच्छा फॉलो किया था, हेलीकॉप्टर खेलना चाह रहे थे बल्लेबाज. गेंद पॉइंट क्षेत्र में चली गई और फिलहाल 1 रन देने का मौका. धीरे धीरे अमर भाऊ बकाटे स्पोर्ट फाउंडेशन अपने जीत की तरफ अग्रसर हो रही है और अब जाकर यह मुकाबला शानदार तरीके से अमर भाऊ बकाटे स्पोर्ट ने जीत लिया. कांग्रेचुलेशन, वेल डन अमित तांबे. 9 गेंदों में 25. किरण की बात करें तो 17 रन 6 गेंदों का सामना किया. अजय पुरानिक इस मैच में अपना मैजिक नहीं दिखा पाए. शुभांश इस टूर्नामेंट में बिल्कुल पहला मुकाबला हार गया, लेकिन दोबारा आपको मौका मिलेगा. अमर बाबू अकाटे स्पोर्ट कांग्रेचुलेशन, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस. किरण 17 और अमित तांबे ने डोमिनेट किया. स्क्वायर द विकेट, लाजवाब बल्लेबाजी. दूसरा मुकाबला सुरू हो रहा है. आणखी एक महत्वाचा सामना मैदानात लगेच सुरू होतोय. चला क्षेत्ररक्षण सजवायचे. आपण तोपर्यंत बॅटिंग काल पाहणार आहोत. गोलंदाजी कशा पद्धतीने झाले तेही या ठिकाणी असेल. मॅच समरी तुमच्या समोर असणार आहे. प्रथम स्पोर्टच्या माध्यमातून दाखवली जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगेच दिला जाईल. चला टीम मैदानावरती क्षेत्ररक्षण सजून घ्या. अमित तांबे अत्यंत महत्वाचं 1 षटक, 11 धावा आणि 2 बळी, त्याचबरोबर 25 धावांची शानदार खेळी, 2 षटकार आणि 2 कणकणी चौकार. या मॅचचा हिरो ठरतोय अमित तांबे. अमित तांबे आपण देखील लगेच इथे प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने यायचंय. अजयच्या 22 धावा, प्रशांत शुक्ला 11, त्यानंतर सचिन ढवळे 9, बाळाबा क्षीरसागर 4. अमित तांबेचा अत्यंत जबरदस्त या ठिकाणी प्रहार आपण पाहिला. 25 धावा त्यानं नाबाद या ठिकाणी ठोकल्या. किरणच्या 17 ही एक मोठी भागीदारी आणि हे दोन्ही फलंदाज आहेत ते विजयाचे शिल्पकार ठरलेले आहेत. आज सामना अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन पिंपळी सौदागर संघानं 8 विकेटने जिंकलेला आहे. पुढचा सामना लगेच सुरू होतो. चला मैदानावरती टीम. या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अमित तांबेला जातोय. क्षेत्ररक्षण सजून घ्या. त्यावर बॅट्समन लगेच आपण पाठवायचे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लगेचच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देण्याकरता येतोय. डीजे मास्टर तोपर्यंत एक टायटल सॉन्ग घ्या. डीजे मास्टर. अमित तांबे प्लीज.
अमित तांबे लगेच यायचे. अमित तांबे आणि क्षेत्ररक्षण शोधून घ्या.